हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. के डी फॅशनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो डिझायनर ब्लाऊज आहे तो मी टिचिंग करत आहे आणि पूर्ण टिचिंग तुम्हाला मी दाखवत आहे. 28 साईजचा ब्लाऊज आहे हा. तर पूर्ण टिचिंग नक्की पहा लास्टपर्यंत आणि लास्टपर्यंत व्हिडिओ अपलोड केलेला आहे शॉर्टवाला, तुम्ही बघू शकता. डिझायनर ब्लाऊज आहे हा सुद्धा. तर चला सुरुवात करूया आपण आता मी बघा मेन फॅब्रिकवरती सोयीचा मेन फॅब्रिकवरून मी अस्तर ठेवलेला आहे, जेणेकरून मला पलटी करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी. तर आता व्यवस्थित अशी पिनअप करून घेतलेली आहे. सुळसुळा कपडा आहे खूप जास्त, त्याच्यामुळे व्यवस्थित पद्धतीने आपल्याला इथं करून घ्यायचं आहे आणि दाबटीच करून घ्यायची आहे. आणि भरपूर कटिंगचे टिचिंगचे व्हिडिओ अपलोड आहेत, तर तुम्ही बघू शकता आणि शिकू शकता. खूप साधी सरळ सोपी पद्धत. तर इथे बघा आता गळा मी इथे कटिंग करत आहे. ड्रॉपिंग करून घेतल्यानंतर आता मी इथं व्यवस्थित करून घेत आहे. टोन वर्क आहे त्याला, त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होत आहे. शिलाई व्यवस्थित मारून घ्यायची आणि कट मारून घ्यायचे सगळीकडं. दाबटीच करायचं असेल तुम्ही डबल ह्याच्यावरनं शिलाईसुद्धा करू शकता. आता व्यवस्थित कटिंग करून घेते आणि नॉचेस करून घ्यायचे आहेत आणि डायरेक्ट पलटी करून आपल्याला फिनिशिंग करून घ्यायची ब्लाऊजची मस्तपैकी. अशा पद्धतीने पण तुम्ही दाबटीच परत पुन्हा करू शकता, पण मी इथं डायरेक्टली फोल्ड केलेला आहे आता आणि दाबटीच केलेलं आहे करतो. खूप छान फिनिशिंग येते. इथेच आपल्याला डबल टिबल शिलाई होत असतात आणि डबल शिलाईवरती आपण छान फिनिशिंग देत आहोत. इथं गोट लावायची काही गरज नाही. जर पाहिजेच असेल पायपिंग किंवा वेगळ्या कपड्याची तर आपण करू शकतो. आणि खूप छान फिनिशिंग येते ब्लाऊजचा. पूर्ण टिचिंग पहा. पुढचा जो गळा आहे तो बोटनेक आहे आणि प्रिन्स कट आहे. समोरच्या साईडला हुक नाही आहे, पाठीमागच्या साईडला हुक आहे त्या ब्लाऊजचे. तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा मैत्रिणींना. खूप छान पद्धतीने इथं टिचिंग झालेला आहे आपला ब्लाऊज. आणि लास्टमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं सुद्धा आहे बरं का. टोन वर्क आलेला मध्ये मध्ये, त्याच्यामुळे ते सुईवरती निघत नाही माझी. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ कसा वाटतोय कमेंटमध्ये सांगा. बघू शकता तुम्ही छान पद्धतीने आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. आता आपण फ्रंट पार्ट घेणार आहोत आणि त्यालासुद्धा आपण व्यवस्थित आपली फिनिशिंग करून घ्यायची आहे. आता ह्याला कपडा जोडून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित सगळीकडनं. त्याच्यानंतर खालच्या साईडला पट्टी जॉईन करून घ्यायची आहे. आता बघा टक्स मारून घेऊया दोन्ही साईडला टक्स आणि त्याच्यानंतर खालच्या साईडला पट्टी पाठीमागच्या साईडला. खूप छान फिनिशिंग येते आपल्या ब्लाऊजला. गळ्याचा कपडा उठलेला आहे त्याने फिनिशिंग करत आहे. ह्या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींना. झालं आता. बघू शकता आपले बॅकनेक पूर्ण रेडी झालेला आहे आणि आता आपण त्याला हुकसाठी तयार करून घेऊया. हुक लूक पाठीमागून करायचे. अशा पद्धतीने फिनिशिंग केल्यानंतर आपल्याला इथे कट करायचं आहे, जेणेकरून खालीवर होत नाही ना.
3 इंचाची पट्टी ठेवलेली आहे मी इथं. गळा तुमच्या हिशोबाने तुम्ही ठेवायचा आहे. हुक लूप पाठीमागच्या साईडला आहे म्हटलं तर. आणि नळसुद्धा लावलेला आहे याला मी. खूप छान पद्धतीने तयार पण झालेला आहे आपला ब्लाऊज. दोन्ही साईडला तयार करून घेऊया. चला आता झाली फिनिशिंग आपली व्यवस्थित. लुक करून घेतो मी ह्या साईडला. झालं रेडी आपला ब्लाऊज. हाताचे पण तुम्ही लुक करू शकता. आता आपण फोल्ड करून घेऊया परत. छान फिनिशिंग येते बघा अशा पद्धतीने गेल्यावरती. खूपच सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. पहा झाला आपला बॅक नेक रेडी. आता फ्रंट नेक करून घेऊया लवकर पटकन. खूपच छान फिनिशिंग आपली तयार आहे बघा ब्लाऊजची. कधी पण अशा पद्धतीनेच करायचं आहे. आता आपल्याला स्लीव अटॅच करून घेते मी. स्लीवला डिझाईन दिलेली आहे ती व्यवस्थित आली पाहिजे, त्याची काळजी घ्यायची आहे. बाहीला आहे टोनवर खूप व्यवस्थित सुया जपून करायच्या आहेत आपल्याला. एकदम सुफलात आहे. टोन पण खूप आहे, मोठे मोठे टोन आहे त्याला. काढायलाच लागणार आहे टोन. म्हणजे हाताने काढले, दुसऱ्या साईडचे तर पूर्ण हाताने काढत बसले होते मी. आणि ह्याचे पण काढलेत काही थोडेफार, जिथे फिटिंग येते तिथले काढलेले आहेत. आता बघा आपले दोन्ही आपले पार्ट रेडी झाले आहे. स्लीव रेडी झाली बघा छानपैकी. बघा आपला ब्लाऊज जो आहे मस्तपैकी रेडी झालेला आहे. इथे पाहू शकता तुम्ही. फ्रंट साईड बघा प्रिन्स कट आहे आणि बोटनेक आहे. तर ह्या पद्धतीने इथे तयार झालेला आहे. आणि आता आपण स्लीव जॉईन करून घेऊया. प्रिन्स कट ब्लाऊज आहे हा. आता आपण स्लीव जॉईन करून घेऊ आणि फिटिंग करून घेऊया. खूप छान पद्धतीने झालेली आहे फिटिंग आपली मस्तपैकी. एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करायचा आहे. आणि बघा आपले स्लीव जॉईंट आहे. ह्या पद्धतीने आपल्याला दोन्ही स्लीव जॉईंट करून फिटिंग करून घेऊया. खूप छान पद्धतीने ब्लाऊज आपला रेडी आहे बघू शकता तुम्ही. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.